मित्रांनो, जय जिजाऊ आठवडाभरापूर्वी लोकसभा निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आणि याच दरम्यान आठवडाभरामध्ये ध्रुव राठी जे काही खूप मोठे युट्यूबर आहेत तर त्यांनी डरा हुआ डिक्टेटर या नावानं एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि 12 तासामध्ये त्याला जवळपास 20 मिलियन पर्यंत त्याला व्ह्यू मिळाल्या आणि 24 तासाच्या कालखंडामध्ये 2.5 करोडपेक्षा जास्त व्ह्यूज त्या व्हिडिओनं पार केल्या. वाऱ्यासारखा तो व्हिडिओ पसरला. त्याच दरम्यान 2-3 दिवसाच्या फरकानं द बिगेस्ट स्कॅम इन इंडिया जे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भात त्यांचाच एक व्हिडिओ आला होता. त्याच दरम्यान अलीकडे जे काही रवीश कुमार आहेत NDTV मध्ये जे काम करत होते, प्राईम टाइम त्यांचा अतिशय गाजलेला कार्यक्रम होता आणि शोध पत्रकारितेच्या माध्यमातून ते मोदी सरकारला हादरा देणारे ते एकमेव पत्रकार ठरले. आणि मग यांचा एक मोदी सरकार की जेल फॅक्टरी या नावाने एक व्हिडिओ आला आणि याच्यामुळं एक गोष्ट प्रकर्षानं समोर आली की आपला देश हुकुमशाहीकडे वाटचाल करत नाही तर हुकुमशाही एक प्रकारे प्रस्थापित केली असं या पत्रकारिते जे काही निर्भीड पत्रकारितेचं जे काही अंग आहे किंवा जे काही विचारवंत आहेत किंवा निर्भीडपणे निरपेक्षपणे जे विचार करणारे समाजधोरण आहेत तर त्यांनी हे मत अनेक वेळा प्रखरपणे मांडलेलं आहे. आपला देश नेमका कुठल्या दिशेनं वाटचाल करतोय आणि सध्या देशाची काय परिस्थिती आहे, गेल्या 10 वर्षापासून कुठली हुकुमशाही प्रस्थापित केली हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि मग आता मोदी हटाव किंवा भाजप हटाव देश बचाव असा नारा आता सार्वत्रिकपणे सगळीकडेच हे होऊ लागला आहे आणि अशातच मग भाजपनं पुन्हा एकदा धसका घेतलेला आहे की अबकी बार 400 पार ही आकडेवारी सांगत असताना आतल्या आत कुठेतरी ते घाबरलेले आहेत. सर्व राजकीय विरोधकांना, विविध पक्षांच्या प्रस्थापित राजकीय नेत्यांना, बड्या बड्या नेत्यांना त्यांनी आतापर्यंत आपल्या हुकुमशाही पद्धतीने सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून आपल्यामध्ये ओढून घेतलं, खेचून घेतलं किंवा त्यांना अपाहिज बनवलं. ही आता वास्तविकता सगळ्यांच्या समोर आलेली आहे. मात्र हे सांगत असताना अशीच परिस्थिती इंदिरा गांधी हटाव देश बचाव अशी परिस्थिती 1975 ते 77च्या दरम्यान निर्माण झाली होती आणि त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे. आणि मग आता मोदी हटाव देश बचाव किंवा भाजप हटाव देश बचाव हा नारा जो आता सार्वत्रिकपणे दिला जातोय तर तो का गरजेचा आहे याचा आपण या 1975 ते 77च्या या कालखंडातील घटनेवरून आढावा. 75 ते 77 दरम्यानचा कालखंड हा भारताच्या राजकीय इतिहासातील काळा कालखंड मानला जातो. मूलभूत हक्कावर गदा तर आलीच, पण या कालखंडात भरपूर उलथापालथही झाली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 साली आणीबाणी घोषित केली होती. मोरारजी देसाई आणि जयप्रकाश नारायण यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं. 1975 ते 77 या कालखंडात अनेक नेत्यांची, कार्यकर्त्यांची तुरुंगात रवानगी झाली होती. जशी अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच नेत्यांची व कार्यकर्त्यांची, पत्रकारांची तुरुंगामध्ये रवानगी होते आहे. सध्या केजरीवाल जेलमधून आपल्या मुख्यमंत्री पदाचा कारभार पाहत आहेत. तसंच आणीबाणीच्या कालखंडामध्ये प्रसार माध्यम तसेच नागरी स्वातंत्र्यावर सुद्धा मर्यादा घालण्यात आल्या होत्या. बिगर काँग्रेसी नेत्यावर कडक कार्यवाही करण्यात आली होती. 1977 साली इंदिरा गांधींनी निवडणुकीचे आदेश जारी केले आणि आणीबाणी चक्र संपले. विरोधी पक्षातील नेत्यांची सुटका झाली आणि आणीबाणी उठल्यानंतर जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. या पक्षाचे अध्यक्ष त्यावेळेस मोरारजी देसाई तर उपाध्यक्ष चरणसिंग झाले आणि भारतीय जनसंघ, भारतीय लोकदल, काँग्रेस आणि समाजवादी हे पक्ष जनता पक्षांची स्थापना करण्यासाठी एकत्रित आले आणि त्याचाच परिणाम म्हणून 1977च्या निवडणुकीत पाहायला मिळाला. जशी आता सध्याच्या स्थितीमध्ये इंडिया या बिगर भाजपी पक्षांचं गठबंधन इंडिया नावाने झालेलं आहे, त्या पद्धतीचं ते गठबंधन होतं. 1977 साली निवडणुकीत लोकशाही टिकली पाहिजे हा विरोधकांचा अजेंडा समोर आला. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पाडण्याच्या उद्देशाने जनता पक्षाने ही निवडणूक लढवली. या निवडणुकीदरम्यान अनेक मुद्दे विरोधी पक्षाने काँग्रेसच्या विरोधात मांडले. यात देशांतर्गत समस्या, नागरी प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर घालण्यात आलेल्या मर्यादा, सक्तीची केलेली नसबंदी इत्यादी प्रमुख मुद्द्यांचा त्याच्यामध्ये समावेश होता. आणि मग त्याच दरम्यान जे काँग्रेसच्या पराभवाची प्रमुख कारणं जी ठरली गेली तर त्याच्यामध्ये सध्या जी तुमच्या आमच्यावर हुकुमशाही लादली जाते तर त्यावेळेस आणीबाणी लादणे, आणीबाणीने सर्वसामान्य नागरिकांच्या आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली होती.
सध्याच्या स्थितीतही तीच परिस्थिती काही फारशी वेगळी नाहीये. राजकीय विरोधकांची गळचिपी केली गेली, आणीबाणीमुळे जनजीवन भरडले गेले आणि सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत अधिकार या आणीबाणीमुळे गोठवण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा अधिकारही नागरिकांना नाकारण्यात आला होता. आणि सध्या ही आपली न्यायव्यवस्था ही प्रचंड दबावाखाली काम करते आहे, हे आता उघड झालेलं आहे. तर अशी ती त्या काळची परिस्थिती होती. प्रमुख कायदा दुरुस्त्यामध्ये संसदेनं ही घटनेत काही मोठ्या दुरुस्त्या केल्या होत्या. मुख्य म्हणजे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकांना न्यायालयात आव्हान देता येणार नाही, अशी 42वी घटना दुरुस्ती त्यावेळेस करण्यात आली होती. सरकारने तसा ठराव देखील पारित केला होता आणि न्यायपालिकेपेक्षाही सरकार वडचर ठरले होते. अशा प्रकारे सरकारने मूलभूत संरचना सिद्धांत गुंडाळून बाजूला ठेवला होता आणि स्वतंत्र भारताची पहिली बिगर काँग्रेसी राजवट या निवडणुकीच्या माध्यमातून पहिल्यांदाच काँग्रेसने बहुमत गमावले आणि जनता पक्षाने 405 जागांपैकी 295 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला होता. अशी त्यावेळेची परिस्थिती होती आणि आता सध्या ही परिस्थिती फारशी वेगळी नाहीये. त्याच परिस्थितीची आठवण करून देणारी सध्याची जी काही आपली वाटचाल सुरू आहे ते त्या पद्धतीनं सुरू आहे. भाजपकडून नारा दिला जातोय की अब की बार 400 पार. मात्र प्रामुख्यानं जो काही बिगर भाजकी संघटनाकडून किंवा पक्षाकडून जो काही नारा दिला जातोय, तर मोदी हटाव, भाजप हटाव, देश बचाव. आणि सामान्य माणूस सुद्धा आता त्याच दिशेनं विचार करत आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये सध्या या सरकारचं या निवडणुकीदरम्यान धाबं दणाणलेलं आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.